देशभरामध्ये गदारोळ निर्माण करणाऱ्या नीट यूजी 2026 पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयचं जे आरोपपत्र आलं त्या आरोपपत्रामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा रसायनशास्त्र तज्ज्ञ पी.व्ही. कुलकर्णी यानंच पेपरफुटीमध्ये सर्वात मोठी भूमिका पार पाडल्याचा ठपका सीबीआयनं ठेवलाय। पेपरफुटीची तयारी 6 महिने अगोदर ऑक्टोबर 2025 पासूनच सुरू होती। विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवण्यासाठी स्पेशल क्लासेस, फिफा वर्ल्ड क्लब अशा विशेष नावांचे खास व्हॉट्सअप ग्रुप बनवले गेलेले होते आणि या प्रश्नांच्या बदल्यामध्ये रोख रकमेसोबतच घड्याळही भेट म्हणून दिली गेली। त्याचा उल्लेख सीबीआयनं आरोपपत्रामध्ये केल्याची माहिती पुढे आली आहे। जसजसा तपास होतोय पी.व्ही. कुलकर्णींची पेपरफुटीमध्ये सर्वात मोठी भूमिका असल्याचं समोर आले। संशय तर अगोदरपासूनच व्यक्त होत होता आणि नीटचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, तपास जसजसा पुढे जातोय एक एक मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि त्यातच आणखी एक मोठा खुलासा म्हणूया। नक्की श्रद्धा, पी.व्ही. कुलकर्णी याने पेपरफुटीत सर्वात मोठी भूमिका घेतल्याचं जे आहे ते सीबीआयच्या तपासात जे आहे ते उघड होताना आपल्याला पाहायला मिळते। पेपरफुटीची तयारी जी आहे ती जवळपास 6 महिने अगोदर म्हणजे ऑक्टोबर 2025 पासूनच सुरू होती। विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवण्यासाठी स्पेशल क्लास जे आहे ते सुरू करण्यात आलेले होते। एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवला होता ज्यामध्ये फिफा वर्ल्ड कप असा विशेष नावाचा खास नाव जे आहे ते खरं तर देण्यात आलेलं होतं। या प्रश्नाच्या बदल्यात रोख रकमेसोबत एक घड्याळ सुद्धा भेटवस्तू देण्यात येणार असल्याचं सुद्धा जे आहे ते सीबीआयच्या तपासामध्ये ज्या चार्जशीट मध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। सीबीआयच्या तपासातून समोर आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये केमिस्ट्री एक्सपर्ट जे आहे ते पी.व्ही. कुलकर्णी यांचीच खरं तर मुख्य भूमिका जी आहे ती त्या संपूर्ण पेपरफुटी दरम्यान होती। खरं तर गोपनीयतेचा भंग करून त्याने 25 ते 27 एप्रिल दरम्यान पुण्यात 9 व लातूरमध्ये 3 विद्यार्थ्यांचे स्पेशल क्लास जे आहेत ते घेतलेले होते आणि याच विद्यार्थ्यांपर्यंत केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो पुरवल्याचं जे आहे ते खरं तर तपासात उघड होत गोष्टी आता एक एक करून समोर येत आहेत। काय कारवाई आता होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नंदकिशोर, सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।